सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे बाहेगव्हाण तालुका वडवणी जिल्हा बीड दिनांक 31 डिसेंबर 2020 ते 6 जानेवारी 2021. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. मे बळी विरगाडे काला वाटो एकमेका वैष्णवानिका संभ्रम. हा अभंगाचा भावार्थ झाला असं समजून आपण पुढे त्या ठिकाणी भगवत चरित्राचा विचार करू. कारण संत वाङ्मयामध्ये गागर में सागर आहे. त्याचं कितीही जरी निरूपण केलं तरी त्या अक्षरांचा अंदाज नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यासाठी वर्णन केलं आहे. बिंब तरी बचकेची एवढे, याला बचक म्हणतात. ज्ञानेश्वरीची ती प्रमाणित भाषा आहे. बचकभर फुटाणे बिंब तरी बचकेची एवढे परिप्रकाशाची त्रिभुवन धोकडे शब्दाची व्याप्ती ते नेपाडे अनुभवावी. सूर्योदयाला येणारा जो त्या ठिकाणी सूर्योदय झाल्यानंतर जे त्या ठिकाणी सूर्याचं बिंब आहे बचके एवढं आहे. बिंब तरी बचकेची एवढे. पण प्रकाशाचा अंदाज घेतला तर प्रकाशाची त्रिभुवन थोकडे, त्रिभुवन कमी पडत आहे. तसे जी अक्षर आहेत वैदिक वाङ्मयाची किंवा संत वाङ्मय शब्दाची व्याप्ती ते नेपाडे अनुभवावी. तसं संतांचे शब्द या पद्धतीचे आहेत. म्हणून मी शब्द वापरला की भावार्थ झाला असा समजून, झाला नाही असा भाग आहे त्याच्यात. अर्थात त्या ठिकाणी भगवत चरित्राचा त्या ठिकाणी विचार करायचा आहे. भगवत चरित्र हे काल्याचा त्या ठिकाणी काल्याचे कीर्तनाचं वैशिष्ट्य असतं. भगवत चरित्राचा विषय आपल्याकडं दोन चरित्र महत्त्वाची आहेत, रामचरित्र आणि कृष्णचरित्र. रामचरित्र एवढ्यासाठी विशेष महत्त्वाचं आहे, रामायणातलं प्रत्येक पात्र आपल्याला तरी काही शिकवणार आहे असा विचार आहे. म्हणजे भावाभावाचं प्रेम कसं असावं, राम लक्ष्मणाचं पात्र आहे. पतीपत्नीचं प्रेम कसं असावं, राम लक्ष्मण त्या ठिकाणी सीता आणि प्रभुरामचंद्राचं पात्र आहे. किंबहुना शत्रू असावा पण दिलदार असावा, रावण आणि प्रभुरामचंद्राचं पात्र आहे. रामायण आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी शिकवणार आहे. रामायणातलं पात्र आणि सर्व रामायणातल्या पात्रामध्ये श्रेष्ठ पात्र कोणतं असेल, हनुमंतरायाचं आहे. म्हणून गाव तिथे हनुमंतरायाचं मंदिर आहे आणि हिंदू समाज अत्यंत अस्तिकतेनं तिथं नमस्कार करतो आहे. हनुमंतराय म्हणजे मूर्तिमंत वैराग्य आहे, मूर्तिमंत सेवा आहे, मूर्तिमंत समर्पण आहे. समर्पण म्हणजे काय, हनुमंतरायाकडून शिका. वैराग्य म्हणजे काय, आदर्श हनुमंतराय आहेत. या सर्व मूल्यांचे आदर्श हनुमंतरायाचं त्या ठिकाणी पात्र आहे रामायणामध्ये. म्हणून गाव तिथे हनुमंतरायाचं मंदिर आहे आणि ते कृपा करायला त्या ठिकाणी कृपा करणारे. जर आपण श्रद्धेने गेलो, नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बलबीरा, तर श्रद्धेने केलं तर त्या हनुमंतराय आपल्याला त्या ठिकाणी सर्व गोष्टी करतात. म्हणून रामायणाने हे आपल्याला शिकवलेलं आहे. रामायण आपल्याला म्हणून अलीकडे लोक म्हणतात चंद्रावर गेले, कदाचित आता माणसं मंगळावर जाण्याची शक्यता आहे आणि हरिभक्त पारायण लोक अजून टाळच वाजत उभा आहेत. काय उपयोग आहे याचा असं म्हणतात. पण जे चंद्रावर गेले त्यांचा धर्म त्यांनी अबाधित ठेवला आहे. आपण पहा, ख्रिश्चनांचा धर्म अबाधित आहे, ते त्यांचे धार्मिक मूल्य सांभाळतात. म्हणून आपण अधार्मिक होण्यामध्ये पुरुषार्थ नाही, धार्मिक होण्यामध्ये पुरुषार्थ आहे असं त्या ठिकाणी विचार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते आपल्याला पाहायला भेटत असतं. रामचरित्र आपल्याला काहीतरी शिकवणार आहे. कारण रामोद्वीर्णाभिभाषते, प्रभू रामचंद्र दोनदा बोलले नाहीत. एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी हे रामाचं चरित्र आहे. विठाला विठाला म्हणून एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी हे तीन विशेषण प्रभू रामचंद्राला आहेत. भगवंताच्या दुसऱ्या कुठल्याही अवताराला नाहीत. एक पत्नी आहे, एक बाणी आहेत. म्हणून आपल्याकडं जे देशी औषध आहेत, आयुर्वेदिक ज्या बाटल्या आहेत त्याच्यावर एक वाक्य लिहिलं असतं, रामबाण उपाय. डॉक्टर साहेब आहेत त्याच्यामध्ये नागवेड्याचे ते स्पेशलिस्ट आहेत असं मला कळलं आता आल्यानंतर. नागवेड्याचे चांगले चांगले असाध्य रोगी आहेत, त्यांच्याकडे नीट होतात. तेव्हा त्याच्यामध्ये रामबाण म्हणजे काय, रामबाण उपाय म्हणजे रामाचा बाण हा व्यर्थ जातच नव्हता. रामाने बाण सोडला की हमखास एक राक्षस मारायचाच कमीत कमी. पण रामबाण म्हणून त्या बाटल्यावर सुद्धा रामबाण लिहिलं आहे. त्याचा अर्थ असा नाही
की त्या बाटलीचं औषध पेशंटने घेतलं की पेशंट गेलाच पाहिजे, रोग गेला पाहिजे, असं त्या ठिकाणी विचार आहे. म्हणून रामबाण उपाय. म्हणून राम उद्वीर नाभिभाषते. प्रभू रामचंद्र दोनदा बोलले नाहीत, एक वचन. हे रामचरित्राचं वैशिष्ट्य आहे. म्हणून रामचरित्र हे आपल्या देशाचं वैभव आहे. म्हणून माणसं म्हणतात रामायण कुठपर्यंत ऐकायचं. आता माणसं कुठे चालले विज्ञानाच्या द्वारा, आणि तुम्ही मात्र रामकथा कृष्णकथा आता 7 दिवस आदरणीय परमपूजनीय गोंदीकर महाराजांच्या द्वारा तुम्ही कृष्णकथा 7 दिवस अत्यंत स्थगितीने श्रवण केली आहे. तेव्हा हे कुठपर्यंत करायचं, कामधंदा सोडून, असा त्या ठिकाणी भाग आहे. पण एका द्रष्ट्या ऋषींनी सांगितलं कुठपर्यंत करायचं. तेव्हा असं म्हटलं की यावस्थाश्यंती गिरया सरिताश्य महितरी तावद रामायण कथा लोकेशु परिचरिष्यती. जोपर्यंत पर्वत उभा आहेत आणि जोपर्यंत नद्या वाहत आहेत तोपर्यंत भारतीय समाज रामकथा कृष्णकथा आस्तिकतेने श्रवण करणारच आहे. कारण त्याच्यात काहीतरी मूल्य आहेत. मानवी जीवनाचे प्राकृतिक जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे काही जीवन मूल्य या कथेमध्ये दडलेले आहेत, जे समाजाला समजले पाहिजेत, वक्त्याने ते समजून सांगितले पाहिजेत, आणि त्या पद्धतीनं समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. हे त्या महान वाङ्मयाचं फलित आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून रामचरित्राची ही विशेषता आहे. आता रामचरित्र आहे, पण आज आपला प्रतिपाद्य विषय हा 2 चरित्रामध्ये बदल आहे. रामाचा जन्म दुपारी 12चा आहे, कृष्णाचा जन्म रात्री 12चा आहे. रामाचा जन्म उन्हाळ्यात आहे, कृष्णाचा जन्म पावसाळ्यात आहे. रामाचा जन्म राजवाड्यात आहे, कृष्णाचा जन्म येरवाड्यात आहे. येरवाड्यात म्हणजे बंदीखान्यात, कंसाने बंदीखान्यामध्ये ठेवलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये देवकी वसुदेव हात जोडून उभा आहेत, स्तुती करतायत भगवान, ज्याला गर्भस्तुती म्हणतात. आता भगवान अवतीर्ण होणार आहेत. श्रीमद भागवतामध्ये सांगितलेली स्तुती आहे ती भगवंताची स्तुती आहे. आणि स्तोत्रम कश्चन तुष्ट आहे. स्तुती कोणाला प्रसन्न करत नाही. विष्णू सहस्रनामी स्तोत्र आहे, शिवपंचाक्षर स्तोत्र आहे, स्तवन असावं. म्हणून त्या ठिकाणी वारकरी हे रोज विष्णू सहस्रनाम घेतोच, आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी स्तवन आहे. स्तुतीने भगवान परमात्मा प्रसन्न होत असतो. म्हणजे घरामध्ये रामरक्षा झाली पाहिजे, घरामध्ये विष्णू सहस्रनाम स्तोत्र झालं पाहिजे, घरामध्ये त्या ठिकाणी अशा गणपती अथर्व शीर्ष आहे ते झालं पाहिजे, गणपती स्तोत्र आहे. हे सर्व स्तोत्र पठणाच्या द्वारा ती देवता प्रसन्न होऊन त्या घरामध्ये त्या ठिकाणी विचारा. एकदा रामकृष्ण वंशाच्या परमहंसाच्या पत्नीला विचारलं, ह्या परमार्थाचं फळ काय. घरामध्ये देवाचं नाव घेतलं, स्तोत्र पठण केलं तर काय पदरात पडतं. त्या शारदा देवींनी सांगितलं होतं, जर तुम्हाला तुमच्यावर संकट येणार असेल आणि तुम्हाला जर फाळ लागणार असेल नांगराचा, तर फक्त सुईच टोचेल आणि त्याच्यावर भागेल, संकटाची तीव्रता कमी होईल. हे नामस्मरणाचं फळ आहे अशा पद्धतीनं. आणि म्हणून हे या पद्धतीने त्या ठिकाणी केलं पाहिजे. तेव्हा ही दोघांमध्ये फरक आहे. 2 चरित्रामध्ये स्तवन आहे. देवकी वसुदेवाने हात जोडले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची स्तुती केलेली की हे भगवान तू जगाचा नियंता आहे, जगाचा मालक आहेस. आणि आता ह्या संकटामध्ये आम्ही सापडलेलो आहोत, दुष्टकंस येणार आहे. अनेक माझ्या पाठीमागच्या अपत्याची ज्याने जशी हत्या केली तशी तुझीही तो हत्या करणार आहे. आता या संकटातून तूच आम्हाला वाचवणार आहेस. असं जेव्हा करुणा भाकली भगवंताकडं, तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या आईवडिलांना सांगितलं, मला इथं न ठेवता नंदबाबाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला. वसुदेवाने परमात्म्याला पाठीत टाकलं. मध्ये यमुना मातेला भगवंताने दर्शन दिलं. भगवान परमात्मा गोकुळामध्ये आला आणि गोकुळामध्ये आल्यानंतर परमात्माने दिव्य लीला संपन्न केल्या. त्या लीलांचं वर्णन करावं असं वर्णन आहे, म्हणून असं वर्णन केलेलं आहे. अशा पद्धतीनं परमात्मा तिथे आल्यानंतर, भगवान परमात्मा तिथे आल्यामुळं जिथं देव असतो तिथे लक्ष्मी असते असा नियम आहे. कारण लक्ष्मी ही भगवंताची पतिव्रता स्त्री आहे. जिथं तो तिथं ती आहे असा विचार आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयोर्भूतिर ध्रुवानीतिर मतिर मम. जिथं परमात्मा आहे तिथं लक्ष्मी आहे. लक्ष्मी हे आहे गोकुळामध्ये. म्हणून घरामध्ये जर आपल्याला देव नांदावा, त्या ठिकाणी लक्ष्मी नांदावी असं वाटत असेल तर लक्ष्मी पहाटे गावात फिरत असते आणि प्रत्येक दाराला कानोसा घेते. पहाटे घरात काय चाललंय पाहत असते. पहाटच्या वेळेला
ज्या घरामध्ये काकडा चाललाय, नामस्मरण चाललंय, ती म्हणत असते आपल्या पतीचं नाव इथं घेतलं जात आहे, ही माणसं आस्तिक आहेत, ही माणसं परमार्थिक आहेत, ह्या घरामध्ये आपण प्रवेश केला पाहिजे. पण ज्या घरामध्ये पहाटे देवाचं नाव आहे त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असते. पण आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी असं वाटत असेल तर पहाटे उठावं, देवाचं नाव घ्यावं. एक जण म्हणला, महाराज मी पहाटेच उठतो. म्हणलं किती वाजता? म्हणला पहाटेच 8 वाजता. त्याची पहाट 8 वाजता आहे. तसं नेहमी 1.5 तास अगोदर, ज्याला ब्राह्मी मुहूर्त म्हणतात, ज्याला ब्राह्मी मुहूर्त साधला ज्या घराला किंवा ज्या व्यक्तीला, तो असफल होणार नाही कधीच जीवनात, असं नेहमी. पण ब्राह्मी मुहूर्त साधलं पाहिजे. ब्राह्मी मुहूर्त म्हणजे काय? सूर्योदयाच्या आत 90 मिनिटे, त्याला ब्राह्मी मुहूर्त म्हणावं. 90 मिनिटे अगोदर उठायचं. म्हणून 4 प्रकार आहेत. जो आकाशामध्ये चांदण्या दिसतात तोपर्यंत स्नान करतो, ऋषी स्नान. सूर्योदयापरी स्नान करतो, देवस्नान. आणि सूर्य उगवल्यानंतर स्नान करतो, राक्षस स्नान. मनामध्ये चिंतन करा, उद्यापासून बदला, असा नियम आहे. कमीत कमी सूर्योदयापूर्वी स्नान व्हावं. असं प्रातःकाल्याचे उत्थाय चिंतयेत आत्मनाहितम, असा विचार आहे. प्रातःकाळी उठावं आणि ब्रह्मचिंतन करावं. पूर्वी महिला त्या करायच्या, पण गंमत अशी असायची, महिलांचा स्वभाव, माहेरविषयी प्रेम, आणि त्याच्यामुळं काही देवाचे नाव 2-4 ओव्या वगैरे गायच्या, आणि माहेरचं प्रेम असल्यामुळे त्या तिकडं कलायचं लगेच. मग एकदा का त्या जात्यावर दळायला बसल्या की गंमत अशी व्हायची की ते दाणे सासरचे, सूप सासरचं, जातं सासरचं, घर सासरचं, सर्व सासरचं, गाणं मात्र माहेरचं गाणं. म्हणून घरामध्ये येणारे पाहुणेसुद्धा 2 प्रकारचे असतात. पतीच्या गोतातले वेगळे आणि पत्नीच्या माहेरचे वेगळे, माता भगिनीचे माहेरचे वेगळे. घरात आलेला पाहुणा जर पतीच्या गोतातला असेल तर समजायचं त्या घरावर दुष्काळाची छाया. 1972. हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, समजायचं पाहुणा कोणीकडचा आहे? पतीच्या गोतातला. आणि ही जर म्हणू लागला आपल्याकडे हे नाही, ते नाही, म्हणजे गप्प बसा, तुम्हाला काही कळत नाही, माझ्या भावाला वाईट वाटेल, मी सर्व करते, सर्व आहे घरामध्ये, मोठ्याने बोलू नका. भावाच्या कानावर जाईल, त्याला बरं वाटायचं नाही. फक्त जेवायला वेळेवर थांबा, इकडे तिकडे जाऊ नका, असं करू नका. समजायचं पाहुणा कोणीकडचा आहे? माहेरचा पाहुणा आहे. असं त्या स्त्री सुलभ स्वभाव, माहेरविषयी नितांत प्रेम असतं महिलांचं. पण महिलांनी पहाटे उठून ते गायच्या. म्हणून देवाचं नाव चिंतन करा पहाटे उठून, किंवा माहेरचं गा, पण प्रसन्न चित्ताने त्या ठिकाणी जीवन जगा. पूर्वी महिला एवढ्या सोशिक होत्या, एवढ्या परिश्रमशील होत्या की पहाटे सर्व पीठ तयार करायचं, दिवसाचं स्वयंपाक तयार करायचा, शेतातलं काम करायचं, सर्व करायचं, आणि तरी प्रसन्नतामध्ये बाधा नाही. प्रसन्न चित्त, प्रसन्न जीवन, घरामध्ये आनंद. पूर्वीचं जीवन होतं. आता काय नाही, फक्त मुलाला फक्त डबा द्यायचा असतो. आणि मुलाचा डबा म्हणजे किती असतो? उंदराच्या कानासारख्या 2 पोळ्या चपात्या आणि 2-4 बटाट्याच्या फोडी. त्याला 5 वाजल्यापासून गाणं असतं, डबा करायचा आहे, डबा करायचा आहे, डबा करायचा आहे, डबा करायचा आहे, हे आपण पाहत असतो. अर्थात त्या ठिकाणी हा भाग आहे. परंतु पहाट एवढी, जे आम्ही सांगत होतो की ज्यांना पहाट साधली, आपल्या देशामध्ये जेवढी मोठी माणसं झाली ही पहाटे उठणार आहेत आजही. आणि इतिहासाचं जर अवलोकन केलं तर आपल्या लक्षात येईल की पहाट ज्यांना साधली ते, म्हणून असे 2 गोष्टी साध्य होतात, आरोग्य आणि ऐश्वर्य. आपल्या जीवनामध्ये आरोग्य प्राप्त व्हावं आणि आपल्या जीवनामध्ये ऐश्वर्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर रात्री 9 त्या ठिकाणी 9 वाजेपर्यंत दिवस संपला पाहिजे. ज्या सध्या स्थितीमध्ये सुद्धा जिथे 9 वाजता दिवस संपेल, जर 9 वाजता दिवस संपला तर दवाखान्याला कुलपं लागतील, अशी स्थिती आहे. असं त्या ठिकाणी विचार आहे. म्हणून दिवस हा वाढला, रात्रही त्या ठिकाणी रात्रीवर आक्रमण केलं, पुढे त्या ठिकाणी सर्व गोष्टी विकृती निर्माण झालेल्या आहेत. हा सध्याचा भाग आहे. आणि म्हणून पहाटे उठण्यामध्ये लक्ष्मी ही गावामध्ये फिरत असते आणि पहाटे उठून पाहत असते कोणत्या घरात काय चाललं आहे. आणि ज्या घरामध्ये तिला देवाचं नाव ऐकायला येतं त्या घरामध्ये प्रवेश करत असते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आला आणि त्याच्यामुळं घरोघरी झाला लक्ष्मी
घरी झाला लक्ष्मीचा वास धन्य दारिद्र्यास आली. आणि म्हणून घराघरामध्ये लक्ष्मीचा आवाज आला, भगवान परमात्मा आला. आणि इथे गोकुळामध्ये आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ज्या लीला केल्या त्या दोन अवस्थामध्ये रांगता गोधो चोरी राखेताये रांगता गोधने. हे रागता हे रांगता गोधने. रागता हे रांगता गोधने. हे वेदाचे चरित्र केले नारायण. वेदाचे चरित्र केले नारायण. वेदाचे चरित्र केले नारायण. वेदाचे चरित्र केले नारायण. रांगता गोधने राखिता. रांगता गोधने राखिता. रांगता गोधने राखिताय राखिताय माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. रांगता गोधने राखिताय. रांगता गोधने राखिताय. रांगता गोधने राखिताय. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णे गुण रांगता गोधने राखीत आहे. परमात्म्याने रांगत असताना आणि गाय राखत असताना चरित्र केलं. त्याच्यामध्ये रांगत असताना परमात्म्याने चोरी केली आहे. पण चोरी कशाची केली आहे? प्राकृत पदार्थाची चोरी नाही. भगवत पूज्यपाद शुकाचार्य त्याचं वर्णन करतं. व्रजेवतंसम नवनीत चोरम गोपांगनानांचे व्रकुल चोरम अनेक जलमार्जित पाप चोरम चोराग्रगण्यम पुरुषम नमामी. चोरामध्ये अग्रणी असलेला पुरुष त्याला मी नमस्कार करतो. त्यामध्ये व्रजभूमीमध्ये गोप आणि गोपी यांच्या चित्ताची चोरी केलेली आहे. गोपांगनानांचे व्रकुल चोरम. त्याचप्रमाणे लोण्याची चोरी केली आहे. अनेक जन्मार्जित अनेक जन्मातलं जे पाप आहे त्याची तो चोरी करणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचा तो चोर आहे. म्हणून वर्णन केलं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुडध्वजे विठाला विठाला विठाला. भगवान श्रीकृष्ण परमात्माने गोपाळांना सांगितलं असे तुम्ही रोड का? त्यांनी सांगितलं आमच्या वाट्याला फक्त ताक आहे. ताक आहे. ज्याच्यामध्ये ताकद नाही ते ताक आहे. बरं का? काय खावं त्याच्यावर अवलंबून आहे. काय खावं किती खावं. मुलांनी थोडेफार मार्क कमी घेतले तर हरकत नाही. पण मुलं असे गोल दिसले पाहिजेत. ज्या पालकांना हे कळलं त्यांना खरं त्या मुलाचं व्यक्तिमत्व घडवता येईल. अलीकडं फक्त एवढंच गोष्ट आहे. बालक बिघडला. बालक बिघडला. आम्ही तो बालक बिघडला ना अगोदर पालक बिघडला आहे. पालकालाच ज्ञान नाही. त्याला काय खाऊ घालावं मुलांना, कशाचं संगोपन करावं. मुलं गोल दिसले पाहिजेत. ज्यांना हे कळलं ते भावी काळामध्ये चांगले तयार झाल्याशिवाय राहणार नाहीत मुलं. असा विचार आहे. म्हणून अशा पद्धतीनं भगवान परमात्म्याने विचारलं अरे तुम्ही रोड का? तुमचे आईबाप तुम्हाला खायला काय देतात? त्यांनी सांगितलं आमच्या वाट्याला फक्त ताक आहे. दही दूध तूप तुम्ही सर्व तिकडे जात आहे. भगवान परमात्म्याने सांगितलं असं जर असेल तर तुम्ही सर्व माझं अनुसरण करा. मी तुम्हाला सर्व त्या ठिकाणी समृद्धी देणार आहे. म्हणून भगवान परमात्मा सर्वांना म्हणतो याल तरी याल तरी याल तरी यारे आगे याल तरी आवरे माझे आवरे माझे माझे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज दे तू पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. आज मी तुम्हाला पोटभर देणार आहे. पोटभर खाणं ही संस्कृती आहे. आणि पोट भरल्यानंतर खाणं ही विकृती आहे. म्हणून पोट भरल्यानंतर सुद्धा ज्यांना खायचं कळत नाही त्यांचं आरोग्य वात पित्त आणि कफ यांचं साम्य राहणार नाही कधी. पोट भरल्यानंतर खायचं नाही. पोट भरेपर्यंत खायचं आहे असा नियम आहे. म्हणून आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे. डॉक्टर साहेब असले पण सांगतो ते सूत्र असं आहे. हितभूक मितभूक अभूक आणि अशाक भूक.
एकदा इंद्राचं डोकं दुखायलं, जास्त भोग भरपूर देते, जिथं भोग तिथं रोग आहे. आणि मग त्यांचे वैद्य अश्विनी कुमार त्यांनी औषध दिलं, इंद्राचं डोकं राहत नाही. म्हणजे पृथ्वीवर जा, वाघभट नावाचे आचार्य आहेत आणि त्यांच्याकडे ते भेटेल. वाघभट आले, ते कवळ्याच्या रूपात 2 आलेले होते अश्विनी कुमार, आणि ते आरडत होते, कोरुक कोरुक कोरुक, कवळा दसाड होता. संस्कृतमध्ये कहा अरुक, म्हणजे कोण निरोगी, कोण निरोगी, कोण निरोगी, असं विचारलं त्यांनी. आणि मग वाघभटाने इंद्रासाठी ते अश्विनी कुमारांना सांगितलेलं सूत्र आहे, हितभूक हिताचं खाणारा, मितभूक 2 घास कमी खाणारा, अशाकभूक मसाल्याचे पदार्थ कमी खाणारा, आणि अभूक 15 दिवसाला 1 दिवस उपवास करणारा, त्याला कधीही त्या ठिकाणी आरोग्य बिघडणार नाही. हितभूक म्हणजे हिताचं खायचं आहे, हिताचं खावं. तिखट किती खावं ह्याला महत्त्व आहे, तिखट जास्त खाऊ नये. आता आमचे गुरुवारी रामकृष्ण महाराज सांगायचे, एक जण जेवायला बसला, काम करणारा होता, पण तिखट असं होतं की लाल बुंद, तिखटाचा गोळा, आणि भाकरी अशी होती की जाडजूड. कसाही खाणारा असला तर एका भाकरीत उलथा पालथा झाला पाहिजे, अशी भाकरी, एक खाईन गप राहाय. मग ते म्हणायचे त्याला, तिखट म्हणजे बाप मारुती आहे, आणि ती भाकरी म्हणजे माय त्या ठिकाणी भगवती आहे. असं तो खात होता, कांद्याची पात तोंडी लावत होता. फास्ट फूड काय करताच्या पुढं, ती लप 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 करणारी कांद्याची पात, आणि तो तोंडी लावत होता, जेवत होता, रसिकतेने खात होता. तेवढ्यामध्ये एक शास्त्र शिकणारा थोडा गेला आणि म्हटलं, का हो, म्हणला हे चातुर्मास एक कांद्याची पात कशाला खाता? त्याने सांगितले, हवा का मला काम करावं लागतं, ही कांद्याची पात ब्रह्मदेवाचे नात खात नाही, त्याचीच वेडी जात. त्यांनी सांगितलं. अर्थात ज्याच्याकडं परिश्रम आहे त्यांनी खायला हरकत नाही, पण बुद्धिजीवींनी मात्र त्या ठिकाणी खाण्यापिण्याचे नियम पाळावेत, असा नियम आहे. हित म्हणजे हिताचं खाणे, मितभूक म्हणजे 2 घास कमी खाणे. हा जर स्वतंत्र विषय मला दिला 2 तास तर मी व्यवस्थित सांगू शकतो या संबंधाने. आहार आणि विहार आरोग्यासाठी अशा पद्धतीचा विचार आहे. नियुक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, हे सर्व 4 सूत्र. हितभूक म्हणजे हिताचं खाणं, मितभूक म्हणजे 2 घास कमी खाणं. नाही तर बऱ्याच वेळा जिभेला आवडलं म्हणून माणसं पोटावर अन्याय करतात, असा विचार आहे. पण ना ते एक जण पक्का जेवणारा होता आणि वाढणारीचा हात अतिशय नाजूक होता, पोळ्या कागदासारख्या केलेल्या. त्यांनी 10 झाल्या, 5 झाल्या, 5-10 झाल्या. वाढणारीने म्हणू लागले, हवं का? हा म्हणायचा, येऊ द्या. हवं का? येऊ द्या. 15-20 पोळ्या झाल्या तरी हा नको म्हणायला तयार नाही. वाढणारीने जरा तिचा आवाज वाढला, दृढी संपत्तीला, हवं का? तो म्हटला, हवं का विचारायचंच नाही, आत्ताच मी निम्म्यात आलो आहे, अजून निम्म मला पुढं जगायचं आहे. अर्थात आचाट खाणे मसनात जाणे, असं सूत्र आहे. आचाट म्हणजे आस्ताव्यस्त खाणे, सर्व खाण्यामध्ये आहे. भगवान परमात्म्याने सांगितलं, मी तुला मला जास्त देणार नाही, परंतु आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी, पूर्ण तुमची तृप्ती होईल तिथपर्यंत मी तुम्हाला प्रदान करणार आहे. विठ्ठला विठ्ठला. हे म्हणजे अरे कृष्णा जायचंय कुठं? म्हणजे चला माझ्या पाठीमागे या, याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. रात्रीची वेळ आहे, एका घरामध्ये आता अंदाज घेतला, मध्ये प्रवेश करायचा आहे. मध्ये प्रवेश केला, दही दूध तूप लोणी सर्व भरपूर खाल्लं. कृष्ण आता बाहेर जायचं बघ, नाही तर गोपिका येतील. कृष्णाने सांगितलं, झालं का सर्वांना यथेच्छ झालं का? भरपूर झालं का? म्हणजे भरपूर झालं, भरपूर खाल्लं आहे, बाहेर जायला तर हरकत नाही. कृष्णाने सांगितलं, सर्वजण डोळे झाका. त्याच्यातले एक पेंद्या होता, तो म्हटला, तो येतानाही म्हणला होता डोळे झाका, आणि जातानाही म्हणतो डोळे झाका. नेमकं डोळे झाकून हा करतो काय? याचा उद्देश काय? आपण जरा पाहिलं पाहिजे. जीवन जगत असताना सर्वच गोष्टी बुद्धीच्या आणि कशावर पाहता येणार नाहीत. काही भावनेचाही प्रांत जीवनामध्ये असला पाहिजे शिल्लक. तो म्हणू लागला, मला पाहिलं पाहिजे, तो डोळे झाकल्यानंतर काय करतो?
मग येताना त्या ठिकाणी झालं यथेच, मला जाताना मी तर अर्धेच डोळे झाकणार आहे. हा कृष्ण काय काय करतो हे मला पाहायचं आहे. आणि त्याने अर्धे डोळे झाकले. कृष्णाने सर्वांना सांगितलं झालं का, सगळं झालं म्हटले. कृष्णाने ठरवलं होतं आता गपचिप जायचं नाही, गोपिकांच्या लक्षात आणून द्यायचे. कृष्ण गोपाळांच्या समवेत आला आणि चोरी करून गेला, म्हणून सर्वांना गोपिकांना जागं करून जायचं आहे. म्हणून भगवान कृष्ण परमात्माने समग्र गोपाळांच्या समवेत गजर केला आणि तिथून प्रस्थान केलं. पुंडली एवढा गजर ऐकल्याबरोबर गोपिका धावत आल्या कृष्णाला. मनती नंदाची आपोरे, 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 मनती नंदाची आपोरे. आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे, मनती नंदा जिया पोरे, मनती नंदा जिया पोरे, मनती नंदा जिया पोरे, मनती नंदा जिया पोरे, नंदा जिया पोरे, मनती नंदाची आपोरे, मनती नंदाची आपोरे, मनती नंदाची आपोरे, मनती नंदाची आपोरे. पसार झाल्यात, गोपिका धावत आल्यात, पण एक मात्र अडकला. कोण? ज्याने अर्धे डोळे झाकले होते. त्याचं डोकं बाहेर आहे, पाय आत आहेत खिडकीमध्ये. गोपिका आत ओढतायत आणि गोपाळा बाहेर ओढतायत. गोपिका आत ओढत नव्हत्या, मारत होत्या. महिलांना जर राग आला आणि त्यांच्या हातात जर बेलणं आलं तर पुढे पोरगा येऊ, नाही तर पोराचा बेलण्यानीच मारायला सुरुवात केली. हा अरे कृष्णा सोड, कृष्णा सोड म्हणू लागला. कृष्णा सांगितलं का रे बाबा, तू अर्धे हो, मला अर्धे डोळे झाकले होते. का झाकले होते? मला पाहायचं होतं तू काय काय करतो ते. भगवंताने सांगितलं जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, अनन्याश्चिंत यंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. मी त्यांचा योगक्षेम वाहणार आहे. आणि मग अशा अनेक विधीला भगवान कृष्ण परमात्म्याने केल्यानंतर गोपिकाला त्या ठिकाणी गारानं सांगू लागले. पण गोपिकांनी मात्र आपल्या मुलाचं समर्थन करायचं. बाळ सुकून गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोजिरवाणी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या 5 वर्षाचे माझे बाळगी, अंगणे खेळे खेळगी, का लटकाचं घेता आळगी गोकुळच्या नाही. तुम्ही लपुणे याची गोटी, लागता गे याची पाठी, ही एवढी चरित खोटी गोकुळच्या नारी. कृष्णाच्या बाबतीत मात्र बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोजिरवाणे. जर मुलाची खोडी सांगितली आणि आईला जर खरी वाटली तर समजायचं ती त्याची सावत्र असली पाहिजे. सख्या आईला खोडी खरी वाटत नाही. पण स्त्री जीवनामध्ये 2-3 टप्पे आहेत. कुमारिका, लग्नाच्या अगोदर मुलगी कुमारिका आहे, नाव लिहित असलं तर कुल येईल कुमारिका. पण लग्न झाल्यानंतर ती कुमारिका सौभाग्यवती होते. जी सौभाग्यवती ती काही दिवसांनी आई होते, आणि जी आई आहे ती काही दिवसांनी आजी होते, आणि जी आजी आहे ती काही दिवसांनी मरायला सुद्धा राजी होती आहे. की आता नातवंडाचं तोंड बघितलं, आता राम बघितलं तर हरकत, राजी आणि मरायला राजी. मुली कुमारिका नांदायला गेली की ती हुशार असते. प्रत्येकाचा मन जिंकायचं आहे, पतीचं मन जिंकायचं, सासूचं जिंकायचं, सासऱ्याचं जिंकायचं, हुशार असते. पती जर बाहेरून आला तर पाणी देऊ का, चहा करू का, नाश्त्याला देऊ का, अगदी सेवेसाठी तत्पर, नवीन नवीन सेवेसाठी त्या ठिकाणी तत्पर असते. पण पुढे तीच आई झाली. सुरुवातीला न सांगताही सर्व देत असते, सर्व सेवा करत असते. पण एकदा आई झाल्यानंतर पुन्हा सांगितलं तरी ती करत नाही. आई होते. जेव्हा त्या ठिकाणी आपत्ती प्राप्ती स्त्री जीवनाला मातृत्व देत असते, असा नियम आहे.
अपत्य झालं की ती स्त्री माता झाली आहे, माता झाली ती आहे. आणि माता झाली की ती आता घराची मालकीन होते. सुनेच्या पावलाने येताना सर्वांना घाबरते, पण एकदा आई झाली की आता ती मालकीन झाली घराची. आता कोणाला ती घाबरत नाही. हे मातृत्व आहे. पूर्वी हे मातृत्व 8-10 मुलाच्या नंतर माता, आता फक्त एकच किंवा 2च. हम दो हमारे दो. पूर्वीच्या माता 8-8 अपत्य असायचे, 10-10 अपत्य असायचे. पूर्वीची एक माता एसटीने प्रवास करत होती आणि तिच्याबरोबर बरेच त्या ठिकाणी लहान लहान मुलं होते. त्याने मुलांनी गोंधळ सुरू केला. लोक कंडक्टरला म्हटले, अहो त्या मुलांना काहीतरी सांगा, त्या बाईला काहीतरी सांगा, आम्ही बसावं का नाही गाडीमध्ये, ती लेकरं एवढे घेऊन आली आहे. कंडक्टर म्हणला, ओ बाई त्या मुलांना नीट सांगा, ही मुलं कोणाची आहेत? 5-6 मुलं होती. ती म्हटली, बा माझीच आहेत, सर्व माझीच आहेत. कंडक्टर म्हटलं, मग एवढे बरोबर कशाला आणले? ह्याच्यातले निम्मे शिम्मे घरी ठेवायचे. ते म्हटले, आणलेले निम्मेच आहेत, निम्मे अजून घरीच आहेत. निम्मे कुठे? घरीच आहेत. म्हणजे हे 6 आणि ते 6 नगामध्ये नाही, डझनमध्येच. पूर्वीचा खेळ डझनमध्ये त्या ठिकाणी असायचं. असा त्या ठिकाणी एक अपत्य असो की अनेक अपत्य प्राप्ती ही स्त्री जीवनाला मातृत्व प्रदान करत असते, असा नियम आहे. ती माता होते आणि एकदा माता झाली की मग मात्र तिचं प्रेम जे पतीवर असतं ते विभागलं जातं आणि ते अपत्याकडे जातं. तुका म्हणे माते बाळा, तुका म्हणे माते बाळा, कनवळा प्रीतीचा, कनवळा प्रीतीचा. तुका म्हणे, तुका म्हणे माते माते बाळा कळवळा प्रीतीचा आईकडे आहे. म्हणून नवीन नवीन पतीला न मागता सर्व देणारी, पाणी असो, चहा असो, नाश्ता असो, जेवण असो. पण एकदा का ती आई झाली मग मात्र बदल होतो. मग तो बाहेरून येतो आणि तो म्हणत असतो पाणी दे. पहिल्याच मूडमध्ये म्हणतो पाणी दे. हिच्यात झालेलं परिवर्तन त्याच्या लक्षात येत नाही. पाणी दे म्हटल्याबरोबर हे म्हणत असते, दिसत नाही का एक मूल मांडीवर आहे, एक बाजूला खेळत आहे, फार तहान लागली असली तिथं ग्लास आहे, तिथं पाणी आहे, अगोदर तुम्ही प्या आणि तुमचं पेन झाल्यानंतर एक ग्लास माझ्यासाठी भरून आणा. तिला विचारलं तू कशासाठी आहे? ती म्हणत असते जगाच्या कल्याणा. आता मी ते अपत्यासाठी आहे. अपत्याचं प्रेम आहे. अर्थात पतीची सेवा करेल, पण अंतकरणामध्ये मात्र त्याच्या अपत्याची प्रीती आहे. म्हणून आईशी कळवळ्याचे जाती करी लाभावीन प्रीती. यशोदा ही श्रेष्ठ माता असल्यामुळं भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या संबंधाने कितीही जरी गाऱ्याने सांगितली तर ते त्या ठिकाणी कृष्णाचं समर्थन करत होते की बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोजिरवाने, काय सांगत आगाराने गे गोकुळच्या नाऱ्या. अशा अनेक विधीला भगवान परमात्म्याने केल्यानंतर याला काहीतरी संस्कार केले पाहिजेत. म्हणून यशोदेने भगवान परमात्म्याला सांगितलं की हे कृष्णा, आता तो इथं न राहता गाई राखायला जायचंय. विठाला 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 विठाला. आणि श्यामला सुंदर परमात्मा गायी राखू लागला. गाव हा विश्वस्य माता राहा, गाय जगाची माता आहे. म्हणून भगवान परमात्म्याने गायी राखल्या आणि गायी राखण्याचा आदर्श हिंदू समाजासमोर प्रस्थापित केला आहे. गाय ही सर्वांचं धन आहे. परमात्म्याने गायी राखल्या म्हणून तो गोपाळ आहे. गायी राखणारा म्हणून तो गोपाळ आहे. सर्व गोपाळांनी परमात्म्याला सांगितलं चला वळू गायी बैसुजी हो एके ठाई, बहु केली वन वन, पाये पिटे झाला शेन. विठाला 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 विठाला. आणि श्यामाला सुंदर परमात्मा गायी राखू लागला. परमात्माने गायी राखल्या, पण गायी राखत असताना गायीचे 2 प्रकार आहेत. एक गाय अशी आहे की गुराख्याने सोडल्याबरोबर त्याला अपेक्षित प्रमाणे चरणारी आहे, त्याच्या अपेक्षेप्रमाणे. पण दुसरी व्रात्य गाय आहे, सोडल्याबरोबर धानाला पडणारी आहे. मग त्या गायीच्या गळ्यामध्ये बांधतात. काय बांधतात? गंठण बांधतात का? लोढणं म्हणतात त्याला एखादं. म्हणून त्याचा वाक्प्रचारच केला. एखादं पोरगं जर बापाला ऐकत नसेल तर बापाचा मित्र त्याला सल्ला देतो, पोरगं ऐकत नाही ना, मग तू आता एक कर, त्याच्या गळ्यामध्ये एक, बस असं त्या ठिकाणी वाक्प्रचार केला.
बांधला जातो. पण व्रात्य गाय जिकडे जाऊ नये तिकडे जाणारी आणि जे खाऊ नये ते खाणारी आहे. नाथांनी त्या गायचं वर्णन केलेलं आहे. वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ जिकडे जाऊ नये तिकडे जाणारी आणि जे खाऊ नये ते खाणारी गाय काय खाते मला वाटतं कीर्तनामध्ये सांगण्याचं कारण नाही. जाऊ नये तिकडे जाय, खाऊ नये ते खाय, वासना वढाळ गाय गड्यानं, वासना वढाळ गाय. संतांनी या रूपकाच्या द्वारा त्या ठिकाणी वैदिक सिद्धांत समाजाला शिकवलेले आहेत, असा त्याच्या पाठीमागे दृष्टिकोन आहे. गायी राखल्या, भगवान परमात्म्याने गायी राखल्या आणि सर्वांनी एकत्र येऊन पुन्हा खेळ खेळले. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचते वैष्णवबाई. एकत्र बसलेत गोपाळ आणि सर्वांनी खेळ खेळला. खेळ कुठं आहे? जो जीवनमुक्त झाला त्याच्या जीवनामध्ये आता दिवसचारी खेळी मिळी. जो जीवनमुक्त आहे तिथं खेळ आहे, त्याच्या जीवनामध्ये आनंद आहे, तो खेळ खेळू लागले. सर्वांनी भगवान परमात्म्याने सर्वांना सांगितलं माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण. निवडा भिन्ना निवडा भिन्ना निवडा भिन्ना निवडा भिन्ना माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न येतो, निवडा भिन्न येतो. माझे गडी कोण माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातुनी. भगवान परमात्म्याने सांगितलं आणि भगवान परमात्म्याने यमुनेच्या वाळवंटामध्ये समग्र गोपाळांच्या समवेत अनेक विविध खेळ खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे. क्रोधाभिमान गेला पावटणी, एक एका लागती पायी रे. खेळ मांडिला लगोरी नगोरी आहे. पहिले खेळ आहेत हुतुतुचा खेळ आहे, आट्यापटाचे खेळ आहेत. अन्य पहिले खेळ होते की जेणेकरून शरीराचं संवर्धन व्हावं असे खेळ होते. आता एकच खेळ आहे पण तो बहुतेक मारुतीच्या पारावर खेळला जातो. गावोगाव मारुतीच्या पारावर खेळला जाणारा कोणता खेळ आहे? कबड्डीचा नाही आहे. आणि हे खेळणारे कोण असतात? प्लेयर, खेळाडू. सर्व 70च्या पुढच्या निष्काम कर्मयोगी. 70च्या पुढं गेल्यानंतर अगदी पद्य हातसुद्धा नको नको करतात, असे हलतात. हात असे करतात पण ते सुटत नाही. काय आहे ते? कोणता खेळ आहे तो? मला वाटतं न सांगता तुमच्या लक्षात आलेला आहे. खेळ आहे असा. हे सर्व खेळ आहेत. माणसं म्हणतात टाईमपास आहे. म्हणजे पास करण्यासाठी टाईम शिल्लक जीवनात राहतो कसा? हाच प्रश्न आहे. म्हणजे असा त्या ठिकाणी विचार आहे. परंतु कोणत्या वयामध्ये काय करावं? खेळ खेळावा. अलीकडे ते क्रिकेटचं वेळ आहे जास्त. ठीक आहे, क्रिकेट. अगदी ते क्रिकेट खेळत असताना एखाद्याची मॅच असला की सर्व शुकशुकाट एवढं वेळ. एक तर जवळपास 90 वर्षाचा एक म्हातारा टी व्हीच्या समोर चष्मा वर करू पाहत होता. म्हणलं काय पाहता? म्हणलं सचिनची आपण विकेट पडली का नाही पाहतो. म्हणलं आता सचिनची विकेट पडेल किंवा नाही, पण तुमची मात्र 4-5 वर्षात पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे कोणत्या वयामध्ये काय करावं असा त्या ठिकाणी विचार आहे. खेळ आहे. भगवान कृष्ण परमात्माने वाळवंटामध्ये समग्र गोपाळांच्या समोर जे खेळ खेळले त्याचं रूपकात्मक वर्णन संतांनी केलेलं आहे. हमामा बोरा हमामा हमामा बोरा घुमरी वाजे गवा
महाराष्ट्राच्या मातीमध्ये हा खेळ खेळला जायचा पूर्वी. आता तो नामशेष आहे. नामशेष म्हणजे नामाने शिल्लक आहे. तो कसा खेळला जातो हे नाही, हमामाचा खेळ आहे. दुसऱ्या महाराष्ट्राच्या मातेमध्ये खेळला जाणारा विटी दांडूचा खेळ आहे. अबक दुबक तिबक पोरा खेळ इटी दांडो. 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 अबक दुबक तिबक खेळ इटी दांडो. अबक दुबक तिबक पोरा खेळ इटी दांडो. अबक दुबक तिबक पोरा खेळ इटी दांडो. अबक दुबक तिबक पोरा खेळ इटी दांडो. दांडो पोरा खेळ इटी दांडो. खेळ इटी दांडो पोरा खेळ इटी दांडो. खेळ इटी दांडो पोरा खेळ इटी दांडो. खेळ इटी दांडो पोरा खेळ इटी दांडो. अबक दुबक तिबक पोरा खेळ इटी दांडो. अबक दुबक तिबक पोरा खेळ इटी दांडो. अबक दुबक तिबक पोरा अबक दुबक तिबक पोरा खेळ इटी दांडो. 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 खेळ इटी दांडो. भगवान परमात्म्याने असे अनेक विविध खेळ जे महाराष्ट्राच्या मातीमध्ये खेळले जायचे ते बरेच खेळ खेळले. पण आता सर्वच खेळ खेळायचं म्हटलं तर आता वेळेचं औचित्य आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. सर्व खेळ खेळणं शक्य नाही आहे. गोपाळाने सांगितले, हे भगवान तू देव आहेस आणि मी जीव आहे. तुझ्याबरोबर आम्ही खेळ खेळू शकत नाही. जीव हा देवाचा बराबरी करू शकत नाही. इथं 2 तास उभा राहायची पंचायत, खेळायचं काय असा भाग सध्या. जर एखाद्याला म्हटलं 1 तासभर नॉनस्टॉप पळायचं किती निघतील, ही शोकांतिका आहे सध्याची. न थांबता पळायचं आहे 1 तासभर असं जर त्या ठिकाणी म्हटलं तर किती लोक पळू शकतात. आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि तो अभ्यास केला पाहिजे पळण्याचा. त्या ठिकाणी विचार आहे. म्हणून हे करणं गरजेचं आहे. भगवान परमात्मा सांगतो देव आहेस, तुझी बराबरी आम्ही करू शकत नाहीत. आम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीने आहे. आणि मग त्यांना सांगितलं का करू शकत नाहीत. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. खांद्यावर भार आहे म्हणून अज्ञान शिल्लक आहे. भार म्हणजे काय, अज्ञान आहे. अजून जीवनाचं वर्म कळलं नाही, अज्ञान आहे. खांदी भार पोटी भूक, पोटामध्ये खऱ्या अर्थाने सुख कशाचं आहे, ब्रह्मसुखाचा अभाव आहे. पोटी भूक काय खेळायाचे सुख म्हणजे संसाराचा जगन मिथ्यात्व निश्चय झाला नाही आणि ब्रह्मानुभूती आली नाही. काय खेळायाचे सुख हे ते विठला 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 विठला. आणि मग असं सर्व विचार करून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सर्व गोपाळांच्या समवेत यमुनेच्या वळावंटामध्ये काला केला. तोच काला आपल्याला करायचा. भगवंताने सांगितलं माझी आई तैशी पाय नाही तरी घरा जाय चोरून या माये नवनीता नावी. माझ्यासारखी घेऊन या. बघा माझ्या आईने काय दिलं आहे. गोपाळाने पाहिलं तर आपापल्या आईने मातेने काय काय दिलेलं आहे. घराघरामध्ये काय स्वयंपाकसारखं नाही आहे. काही महिला अशा सुगरण आहेत, 1 गहू प्रकार 9. त्याच्याउलट काही महिलांचं असं की ढीगभर सामान द्या, त्या स्वयंपाकाचा जो खेळखंडोबा व्हायचा तोच होणार. म्हणजे भाजीत जे टाकायचं ते चिमट आणि चमचा नाहीच, प्रत्येकाला बचकच बचक भरूनच टाकायचं, नाही फेकायचंच ते स्वयंपाकामध्ये. स्वयंपाक करताना भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट मूठ भरून, मुगाची डाळ मूठ भरून, हळदीचीही मुठच आणि मिठाची सुद्धा मुठच. मला वाटतं हा स्वयंपाक कसा झाला असेल हे सांगायचं कारण नाही. अर्थात हे मी आपल्या बाहेरगावांचं सांगत नाही, बाहेरचं सांगतोय बरं का. अर्थात 1 गहू प्रकार ह्याला सुगरण म्हणायचं आहे. आपल्याकडं महिला त्या ठिकाणी तो हात जर त्या स्वयंपाकाला लागला तर स्वयंपाकाचा सुगंध सुटलाच पाहिजे. हे महिलांच्या हातामध्ये ते सामर्थ्य, ते हातातलं कौशल्य आहे, स्किल आहे स्वयंपाकाचं.
सुग्रज्ञानी उदारे रसज्ञानी जेवणारे असं वर्णन केलेलं आहे. रस जाणणारा जेवणारा असावा. तेव्हा अशा पद्धतीनं भगवंताने सांगितलं माझ्या आईने काय दिले पहा आणि तुम्ही आणलेलं ते काय. माझी आई तशी पाय नाहीतरी घरा जाय चोरून या माये नवनीता नावे. पण गोपाळाने सांगितले हे भगवान आता आम्ही जीवन तुझ्या पायी समर्पित केलेलं आहे. किंबहुना तुझे पाय हेच आमचं गंतव्य असल्यामुळं अशा पद्धतीनं ज्ञानादेव घर शिदानंदी आमचं घर तुझे पाऊल आहेत. आता आम्हाला घरी पाठवू नकोस. म्हणून भगवान त्या ठिकाणी गोपाळ म्हणतात तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका आता करा दुरी मज पाया वेगळे. तुझ्या पायापासून मला वेगळं करू नको. तुझे पाय हेच आमचं आता घर आहे. विठाला 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 आणि त्यांची ती अनन्य शरणागती लक्षात घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने यमुनाच्या वाळवंटामध्ये समग्र गोपाळांच्या समवेत काला केला. तोच काला आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये संपन्न होतो आहे. गेले 7-8 दिवस या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण त्याचप्रमाणे श्रीमद भागवत कथा रोजचा हरिपाठ इत्यादी सर्व ग्रंथाचं त्या ठिकाणी सेवा नामस्मरण अन्नदान इत्यादी सेवा संपन्न झाल्या. आणि या समग्र परमार्थ साधनेची सांगता आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाने संपन्न होत आहे. आपल्या गावातील त्या ठिकाणी आध्यात्मिक वैभव हरिभक्त परायण परमपूजनीय श्री तातासाहेब महाराज मस्के जे आमच्या महाराजांचेही त्या ठिकाणी प्रेमळ होते. महाराजांचा त्यांचा स्नेह होता रामकृष्ण महाराजांचा त्यांचा. त्याच सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाहेगव्हाण तालुका वडवणी जिल्हा बीड दिनांक 31 डिसेंबर 2020 ते 6 जानेवारी 2021. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.